हॅलो फ्रेंड्स, आज आहे डे 2 ट्रिपचा आणि आम्ही आहोत गँगटॉकमध्ये. सो आज आम्ही जाणार आहोत वेगवेगळे गँगटॉकचे साईटसीइंग्स करायला. त्याच्यात गणेश टोक आहे, हनुमान टोक आहे, ताशी व्ह्यू पॉइंट आहे आणि बरंच काय काय आहे जे तुम्हाला दिसणार आहे. आम्ही तुमच्याबरोबर सगळं शेअर करणार आहोत. त्याचबरोबर संध्याकाळी आम्ही प्लॅन केला आहे MG रोड, जे खूप फेमस मार्केट रोड आहे गँगटॉकचा. सो विल बी गोइंग देअर. आणि आता आम्ही ऑलरेडी ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून आलेलो आहोत. आता आम्ही होणार आहोत रेडी आणि विल बी लिव्हिंग इन हाफ एन आवर. सो स्टे ट्यून. सी यू देन. बाय. हॅलो गाईज, वी आर रेडी आणि आम्ही आता चाललोय गँगटॉक फिरायला. सो स्टे ट्यून. गॉगल लावायला सांगितलं ना तुला? बाय द वे, कशी दिसते मी? कमेंट मध्ये सांगा. सो आता आम्ही आमच्या फर्स्ट साईटसीइंगला आलो आहोत, दॅट इज बंजागरी वॉटरफॉल्स. हे आमच्या हॉटेलवरून हार्डली 2 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे. सो आम्ही इथे पहिलं आलो आहोत. खूप सुंदर वॉटरफॉल आहे असं ऐकलं आहे. सो लेट्स सी हाव इट इज. बेसिकली इथे टुरिस्टसाठी एंट्री फीज आहेत अराउंड 200 रुपीज आणि जर तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत. खूप सुंदर प्रॉपर्टी मेंटेन केलेली आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला. इथून सुद्धा वॉटरफॉल दिसतो आपल्याला आणि खूप छान मेंटेन केली आहे प्रॉपर्टी. सो बेसिकली द चार्जेस विच आर टेकन दॅट इज 200 रुपीज एंट्री फी. ही प्रॉपर्टी मेंटेन करण्यासाठी आहे आणि आय थिंक इट इज वर्थ इट. खूप छान असा पॉन्डसुद्धा आपण बघितलेला आहे इथे. तिथे बोटिंगसुद्धा होते. वॉट व्ह्यू. चला आता आपण वॉटरफॉलच्या जवळ चाललोत. अँड टाडा, हिअर इट इज. खूप सुंदर वॉटरफॉल आहे पण इथे बरीच गर्दी आहे. आम्ही पुढे जायचं अवॉइड केलं. इथून सुद्धा खूप छान व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर वॉटरफॉल आहे. इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी. सिक्कीमचे ड्रेसेस रेंटवर मिळतात, तुम्ही तेही ट्राय करू शकता. त्याचे चार्जेस आहेत वेगळे आणि खूप सुंदर प्लेस आहे. यू मस्ट विजिट. सो आता आमचा सेकंड साईटसीइंग पॉईंट आहे गँगटॉक रोपवे, जो अगदी गँगटॉक सिटीच्या रस्त्याला लागूनच आहे. इकडे चार्जेस तुम्ही बघू शकता. 1 वे आणि 2 वे दोन्ही चार्जेस लिहिलेले आहेत आणि टायमिंगसुद्धा लिहिलेले आहेत. हा गँगटॉक रोपवे आहे आणि आता आम्ही या रोपवेमधून फुल सिटीचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहोत. अभी ये हमको घुमाएंगे. रोपवे के ऑपरेटर है, हमको अभी रोपवे में बिठाया है इन्होंने. अरे इधर देखो, शर्माओ मत. इट्स अ ब्रेथ टेकिंग व्ह्यू. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते गँगटॉक सिटी. त्याचबरोबर हिमालयन रेंजेससुद्धा दिसतात. खूप स्टनिंग व्ह्यू आहे. अराउंड 1 किलोमीटरची राईड असणार आहे ही आणि आम्ही आधी ही स्किप करणार होतो, बट आय वुड सजेस्ट यू शुडंट स्किप इट इफ यू हॅव टाईम. नक्की तुम्ही रोपवेचा एक्सपिरियन्स घ्यावा. सो आता आम्ही आलो आहोत गोंजोंग मॉनेस्ट्रीला. इथे सुद्धा एंट्री फी आहे. 10 रुपये एंट्री फी आहे आणि इट इज बेसिकली टेकन फॉर द मेंटेनन्स ऑफ दी मॉनेस्ट्री. खूप सुंदर कॉरिडोर आहे मॉनेस्ट्रीचा आणि खूप छान मेंटेन केलेला आहे. आता आपण आज जाऊन बघूयात किती छान आणि सुंदर अशी मॉनेस्ट्री आहे ही. लेट्स गो. ही धर्मशाला आहे आणि इथे मोस्टली मॉन्क्स राहतात. सो खूप पीसफुल प्लेस आहे. छान वाटतं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे. इथे तुम्ही बघू शकता एक मोठासा फ्लॅगसुद्धा आहे. अँड दिस इज गोंजोंग मॉनेस्ट्री. खूप सुंदर मॉनेस्ट्री आहे. आज जाऊन बघूयात.
सिटी हॅसलपासून लांब आणि खूप पीसफुल आणि सिरेनिटी देणारी अशी ही मॉनेस्ट्री आहे. ब्रेथ टेकिंग व्ह्यू आहे इथून, तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि इतकं पीसफुल वाटतं या मॉनेस्ट्रीमध्ये. इथे प्रेयर्स करायला, इथे शांत पीसफुली मेडिटेट करायला खूप छान वाटतं. खूप सुंदर मॉनेस्ट्री आहे. अँड हिअर इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस मॉनेस्ट्री, द व्ह्यू. खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथून सुद्धा. खूप शांत वाटतं इथे. तुम्ही नक्की विजिट करा. सो ऑलरेडी 2 वाजले होते आणि आम्हाला खूप भूक लागलेली. सो आम्ही मॉनेस्ट्रीमधल्याच कॅफेमध्ये लंच करायचं ठरवलं. अँड वी हॅड चाउमीन अँड सम कोल्ड कॉफी विथ लेमन ज्यूस. कोल्ड कॉफी खरंच खूप सुंदर होती. अँड हिअर वी आर ॲट आर नेक्स्ट साईट सीइंग पॉईंट, दॅट इज ताशी व्ह्यू पॉईंट. आणि इथून खूप सीनिक व्ह्यू मिळतो कांचनजुंगाचा. आणि तेच बघायला सगळे येतात. पण आजचं एन्व्हायरमेंट खूप क्लाउडी होतं आणि त्यामुळे आम्हाला इकडचा व्ह्यू इतका काही खास दिसलेला नाही. पण आम्ही इथे खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली. सो तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता. इट इज ऑन द वे टू गणेश टोक फ्रॉम मॉनेस्ट्री, गंजॉंग मॉनेस्ट्री. हा जो तुम्हाला व्ह्यू दिसत आहे, इथेच आपल्याला कांचनजुंगा हिल्स दिसतात आणि खूप सुंदर असा व्ह्यू असतो. आणि तुम्ही बघू शकता फुल क्लाउडी आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो व्ह्यू नाही मिळालेला आहे. पण आपल्याला कांचनजुंगा दिसेल असं आपण कुठेतरी काहीतरी जुगाड करणार आहोत. आणि तिथे गेल्यावर आम्ही सिक्कीमचा ड्रेस ट्राय केला आणि खूप मजा आली. खूप एन्जॉय केला आम्ही. आणि ऑन द वे टू गणेश टोक आम्हाला लागलं ल्हासा फॉल्स. तिथे सुद्धा आम्ही एक शॉर्ट व्हिजिट दिली. तिथे सुद्धा खूप गर्दी होती. खूप छोटा वॉटरफॉल आहे पण खूप छान आहे. आणि इफ यू वॉन्ट यू कॅन कम हिअर, एल्स यू कॅन स्किप दिस वॉटरफॉल. अँड वी गॉट अ फ्रेंड. सो आता आम्ही आलो आहोत गणेश टोकला. टोक मीन्स टेम्पल, देऊळ. सो थोडे स्टेअर्स आहेत वर जायला. गणपतीचं देऊळ आहे इकडे आणि खूप सुंदर आहे. फोटोग्राफी प्रोहिबिटेड आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला देऊळ आतून नाही दाखवू शकत. बट इकडचा आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे की तुम्ही बघत राहाल. खूप ब्युटिफुल असं व्ह्यू आहे ह्याला, व्हॅली व्ह्यू. आणि खरंच खूप छान आहे. सो निखिलला आणखीन एक व्ह्यू वरून असा दिसलेला आहे, तर आता आपल्याला तो दाखवणार आहे. वाव. आणि इथून सुद्धा कांचनजुंगा हिल्स दिसतात. सो खूप ब्युटिफुल आहे. सो आता आम्ही पोचलो आहोत हनुमान टोकला. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे इथे समोर.
खूप सुंदर आहे. तर आपण देवळात जाऊयात. थोडे स्टेअर्स आहेत इथे सुद्धा. लेट्स गो. खूप सुंदर परिसर आहे देवळाचा आणि खूप पॉझिटिव्ह आणि छान वाटतंय. लेट्स गो. वेगवेगळ्या मारुतीच्या स्टोरीज ज्या आहेत त्या सगळ्या डिपिक्ट केलेल्या आहेत प्रत्येक पोस्टरवर. ते वाचत वाचत तुम्ही जाऊ शकता. खूप पॉझिटिव्ह आणि खूप पीसफुल वाईब होती हनुमान टोकची. सो आता आपण देवळाजवळ पोचलेलो आहोत आणि इथे सुद्धा फोटोग्राफी प्रोहिबिटेड होती, पण परमिशन काढून आम्ही तुम्हाला हनुमानाचे दर्शन देत आहोत. प्रत्येक पॉइंटवरून खूप ब्युटिफुल असा व्ह्यू आहे. इथे तुम्ही बघू शकता क्लाउड्स खाली आले आहेत आणि इतके सुंदर वाटतं इथे. 10 seconds. सो आता आम्ही आलो आहोत MG मार्गला, विच इज आवर लास्ट साईट सीइंग पॉईंट फॉर टुडे. इथे खूप छान अशी शॉपिंग करू शकता तुम्ही. खूप छान मेंटेन केलेला मार्केट एरिया आहे. खूप सारे सोव्हिनियर्स, मॅग्नेट्स, गिफ्टिंगसाठी आर्टिकल्स, खूप काय काय इकडे आहे अवेलेबल जे तुम्ही घेऊन जाऊ शकता. खूप सारे सेल्फी पॉईंटसुद्धा आहेत जिथे तुम्ही खूप छान छान फोटोज काढू शकता आणि खूप एन्जॉय करू शकता. आणि MG मार्ग जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही नक्की संध्याकाळच्या वेळेला या, कारण लाईटिंगमध्ये हा आणखीच सुंदर दिसतो. सो डिनरसाठी आम्ही गेलो होतो मोमो कल्चरला अँड खूप शोधल्यानंतर आम्हाला हे मिळालं. खूप फेमस आहे मोमोजसाठी हे. खूप डिफरंट टाईप्सचे मोमोज आम्ही ट्राय केले आहेत आणि त्यातला फर्स्ट म्हणजे झोल मोमोज, जे खूप छान होतं. फर्स्ट टाईम मी ट्राय केलेलं. त्यानंतर आम्ही खाल्लेत कोठे मोमोज, तेही खूप छान होतं. सगळे व्हेज मोमोज आम्ही ट्राय केलेत आणि सर्वात चांगलं हे जे आता तुम्हाला दिसतंय दॅट इज कुरकुरे पेरी पेरी मोमोज. खूप मस्त होतं आणि तुम्ही रिॲक्शनवरून बघूच शकता किती आवडलं आहे. कसं आहे कुरकुरे मोमोज? आणि निकेतनी मागवले चिली गार्लिक मोमोज. कसे आहेत? हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही डिनरसाठी मोमो कल्चरला आलो होतो. इथे आम्ही विविध प्रकारचे मोमोज खाल्ले आहेत. त्याच्यापैकी गोल्डन थम्सअप वाला मोमो होता, व्हेज कुरकुरे पेरी पेरी मोमोज. या मोमोज मध्ये चिकन सुद्धा मिळतं आणि ते सुद्धा खूप अप्रतिम असतं. रेट सगळे अफोर्डेबल आहेत आणि लाईक यू कॅन रिअली एन्जॉय गुड टाइम. हॅलो गाईज, आजचा दिवस खूप हेक्टिक होता. 9 वाजले पण आम्ही आता जस्ट पोहोचलो आहोत आमच्या रूमवरती. खूप छान होतं एक्सपिरियन्स आजचा. खूप फिरलो आम्ही आज. मोमोज खूप खाल्ले आणि खूप मज्जा केली आहे. काय आम्ही शॉपिंग केलं आहे. थोडं आम्ही सोव्हिनियर्स आणि मॅग्नेट्स वगैरे असं आमच्या रिलेटिव्सना, फ्रेंड्सना द्यायला म्हणून घेतलेले आहेत. सो तेही शॉपिंग आमचं झालेलं आहे काल. आजचा दिवस इथेच संपलेला आहे. उद्या आपण परत भेटूयात. उद्या पण तितकीच मजा करणार आहोत. थोडेफार पॉईंट्स राहिलेले आहेत गँगटॉकचे, ते कव्हर करून आम्ही उद्या डायरेक्टली झुलुकला निघणार आहोत. लेट्स सी व्हॉट हॅज झुलुक केप्ट फॉर अस. समथिंग रिअली इंटरेस्टिंग अँड एक्साइटिंग. गुगलवर तरी असं दिसतंय की त्याचं टेम्परेचर अराउंड 10 to 12 डिग्री आहे. त्यामुळे छान थंड आणि गार असणार आहे. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटणार आहे असं आम्हाला वाटतंय. पण लेट्स सी काय आहे, कसं आहे तिकडे गेल्यावरच कळेल. आणि उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत नथुला पासला, बाबा मंदिरला जाणार आहोत आणि एक मोनेस्ट्री करणार आहोत आम्ही. तेही तुम्हाला आम्ही दाखवू. सो स्टे ट्यून्ड अँड फॉर टुडे गुड नाईट.
Rivers whisper truth.